हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. काल जो कटिंग केला कॉलर ब्लाउज आपण आज त्याची स्टिचिंगचा व्हिडिओ बनवणार होतो, पण सॉरी मी आज नाही बनवू शकलो कारण अजून काम आवरलेलं नाही. आपलं रात्रीचे जवळजवळ 2 वाजले आणि आपल्याला उद्या जे लग्नाचं काम डिलिव्हर करायचंय त्याची अजून नऊवार साडी राहिली शिवायची. ती आता मी शिवतोय आणि जवळजवळ 2 ते 3 ब्लाऊज राहिलेले. एक हँडवर्कचा ब्लाऊज पण अधुरा राहिलेला आहे, त्याच्यामुळे प्लीज थोडंसं समजून घ्या दादाला. आज मी नक्की व्हिडिओ बनवणार होतो पण नाही जमलं, मला शक्य नाही झालं. पण उद्या मी नक्की व्हिडिओ बनवीन. मला माहिती बऱ्याच ताई आहेत माझे ज्या वाट बघतायत व्हिडिओच्या, त्यांना कॉलरचा ब्लाऊज कसा शिवायचा हे नक्की बघायचं असेल. पण थोडंसं समजून घ्या, थोडंसं कामाचा लोड थोडासा जास्तच आहे. किती काम आवडलं तरी काम एवढं येतं, आपलं काम चांगलं असलं ना तर आपल्याला काम कधीच कमी पडत नाही. आज आता हे जे लग्नाचं काम आहे एवढं द्यायचंय आपल्याला काही करून, कारण जे कस्टमर आहे आपल्याकडे ते खूप लांबून येतात. काही काही कस्टमर आपले खूप लांबचे आहेत, त्यांना डबल चक्कर झालं तर प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आपल्याला वेळेत काम तयार करणं खूप गरजेचं असतं मला, त्यामुळे प्लीज थोडंसं समजून घ्या. तरी पण मी आज तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो की आपण आता जे मी पॅटर्न बनवलेले आहेत ते सगळे ब्लाऊज तयार झाले की मी सगळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे पॅटर्न दाखवेल आणि कुठल्या पॅटर्नचे किती पैसे घ्यायला पाहिजे, आपण घरगुती महिलेने किती घ्यायला पाहिजे आणि दुकान असेल किंवा आपण घरात जरी काम करत असेल तरी पण आपण किती शिलाई घ्यायला पाहिजे हे तुम्हाला मी नक्की सांगेल. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे नंबरचा एक पॅटर्न. किती ब्लाऊज झाले तुझ्या, अजून किती राहिले? एकदम थकलेली होती पण जाम झाले सगळे. आम्ही हे जे पॅटर्न आहे हे खूप छान पॅटर्न. याला अजून आपण झुमके वगैरे लावणार, हे पण तुम्हाला दाखवेल. त्यानंतर हा घागऱ्यावरचा ब्लाऊज तयार, याला थोडी मोती लावायची बाकी आहेत आणि याला थोडंसं हँडवर्क करत होतो मी, पण थोडंसं याला मी ही जे पॅच आहे ते चिटकवलेले आहेत मी, त्याला थोडं सुकायला वेळ लागेल, त्याच्यामुळे बाकीचं काम थोडंसं मी थांबवलंय. घागरा पण आपल्या जवळ फिटिंग हा घागरा पण फिटिंग करून झालेला आहे आणि आता ही मस्तानी नऊवार साडी मी शिवतोय. रात्रीचे 2 वाजले, तुम्ही बघू शकता. एकदम ही कॉलनी बघा तुम्ही, रोड पूर्ण सुमसाम झालेला आहे. तुम्ही जर कुठल्या टेलरकडे स्वतः साडी जर शिवत नसाल तर मी लवकरच तुम्हाला साडी शिवायला सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. मस्तानी असेल, ब्राह्मणी असेल, साधी असेल, जेवढ्या साड्या आहेत सगळ्या मी तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे. आणि जर तुम्ही कुठे लग्नासाठी किंवा तुमच्या कुठल्या कार्यक्रमासाठी कुठे साडी शिवत असाल तर एक लक्षात ठेवा गोष्ट की साडी शिवताना कधी पण, आता जे नवीन नवीन पॅटर्नच्या ट्रेंड मध्ये काय होतंय, साडी शिवताना काय करतात सगळेजण, आधी पायजामा तयार करून घेतात आणि नंतर वरून काठ लावली जातात. तर ती साडी एकदम ज्यावेळेस घातली जाते ते फोटो काढायला ज्यावेळेस आपण फक्त सरळ उभं राहतो त्यावेळेस ती छान दिसते, पण चालताना किंवा इतर वेळेस वावरताना ती साडी खूप विचित्र वाटते. कारण सरळ सरळ दिसतं की पायजामा वेगळा दिसतो आणि लावलेले काठ आहेत ते वेगळे दिसतात. तर लक्षात ठेवायचं, नऊवार साडीचा जो काठ आहे नेहमी दोन्ही पायाच्या मधून असला पाहिजे, तरच ती फिटिंग व्यवस्थित दिसते आणि नऊवार साडी प्रॉपर दिसते. तुम्ही डिझाईन कुठलीही बनवा, पॅटर्न कुठलाही बनवा, पण साडीच्या दोन्ही पायाच्या मधून काष्टा पाहिजे, तरच त्या साडीला पूर्ण गेटअप येतं. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कुठे पण साडी शिवा, साडी शिवल्यानंतर पायजामा शिवून वरून काठ लावण्याची पद्धत असेल तर त्या टेलरला हमखास सांगा तुम्ही की दादा आम्हाला अशा प्रकारे साडी शिवून द्या की ज्याला दोन्ही पायाच्या मधून काष्टा असेल. थोडंसं सांभाळून घ्या तुम्ही. थोडंसं कामाचा लोड आहे त्याच्यामुळे मी आज स्टिचिंगचा व्हिडिओ टाकू शकलो नाही, पण उद्या मी नक्की टाकेल. की सगळ्यांच्या कमेंट वाचले की सगळेजण कमेंट करते की दादा प्लीज लवकर व्हिडिओ टाका. तसंच आपण पुढे मी साड्यात तर तुम्हाला सगळं दाखवणारच आहे, पण पुढे जाऊन मी ब्लाऊज सुद्धा तुम्हाला कॉलरचा ब्लाऊजचा मी प्रिन्सेस कट मध्ये पण तुम्हाला शिकवणार आहे. थोडंसं कामाचा लोड जास्त असल्यामुळं तुम्ही आमची अवस्था बघून तुम्हाला लक्षात येत असेल की या कामात किती मेहनत आहे, किती माणूस थकतं. पण काम एकदा आपण घेतल्यानंतर आपली जबाबदारी असते, रात्र असो दिवस असो आपल्याला ते करणं भाग पडतं आणि आपल्याला ते करावंच लागतं. त्यासाठी आपण जी मी पॅटर्नची ब्लाऊज शिवली त्याचे पण तुम्हाला मी सांगणार आहे की कुठल्या पॅटर्नची कशाप्रमाणे आपण रेट घ्यायला पाहिजे किंवा कस्टमरला आपण कसं पटवून द्यावं की ह्या रेट, जे कस्टमर ब्लाऊज आपल्याला घरगुती महिला त्यांना ब्लाऊजचे फार रेट कमी मिळतात. तर जे पॅटर्न शिवल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपण रेट घेतले पाहिजे आणि कस्टमरला कसं पटवून द्यायचं हे पण मी तुम्हाला ते पॅटर्नचा सगळे पॅटर्न रेडी झाले की त्याचा पण व्हिडिओ मी टाकेल. सकाळी व्हिडिओ तयार करून टाकेल मी तो. भेटूया उद्या आपण नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलं का?